नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं तोच भाग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। तो भाग होता राष्ट्रीय एकतेपुढील आव्हाने। या राष्ट्रीय एकतेपुढील आव्हानामध्ये आपण जवळपास मला वाटतं 4 मुद्दे आपण संपवले होते। जातीयवाद, संप्रदायवाद आणि प्रादेशिकवाद। त्या पुढचा भाग आहे तो आहे भाषावाद। भाषा तर पहा, भाषा काय आहे तर संवादाचं माध्यम आहे। आपण भाषेच्या मार्फत एकमेकाशी या ठिकाणी संवाद साधू शकतो आणि त्यामुळे भाषेला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। भाषेशिवाय आपण संवाद करू शकत नाही, आपण व्यवहार करू शकत नाही, आपलं मत मांडू शकत नाही, आपल्या भावना आपण भाषेशिवाय या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही। संदेश देण्यासाठी आणि ज्ञान निर्मितीसाठी भाषेची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे। मग असा हा जो भाषावाद आहे, या भाषावाद म्हणजे काय तर आपल्याच भाषेप्रती आत्यंतिक स्वरूपाची निष्ठा ठेवणं म्हणजे भाषावाद आहे। आपल्याच भाषेप्रती आत्यंतिक स्वरूपाची निष्ठा ठेवणं म्हणजे भाषावाद आहे आणि त्यामधूनच या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेसमोर या भाषावादामधून अडसर निर्माण होत असलेला दिसतो। आता पहा, भारतामध्ये आपण काय केलं तर 1956 ला आपण भाषावार प्रांत रचना या ठिकाणी केली आणि ज्यावेळेस भाषावार प्रांत रचना आपण केली, या भाषावार प्रांत रचनेमधून राज्याच्या निर्मितीमधून राज्यामध्ये जे भाषिक अल्पसंख्याक आहेत, या राज्यामध्ये असलेल्या भाषिक अल्पसंख्याक यामध्ये भाषावादाचं आपल्याला मूळ दडलेलं दिसतं। कारण की प्रत्येक राज्याची एक प्रमुख अशी प्रादेशिक भाषा असते। प्रत्येक राज्यामध्ये प्रमुख एक प्रादेशिक भाषा असते, त्या राज्याची एक भाषा असते। याबरोबरच इतर भाषिक लोक सुद्धा त्या ठिकाणी असतात। काही बोली भाषा बोलणारे लोक सुद्धा राज्यामध्ये असतात, ज्यांना की अल्पसंख्याक भाषिक गट असं म्हटलं जातं। इतर भाषिक आणि बोली भाषा बोलणारे। उदाहरणामध्ये आपण महाराष्ट्राचं चित्र जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राची प्रमुख प्रादेशिक भाषा आहे मराठी। मग महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच बोलली जाते का तर मराठीच्या व्यतिरिक्तही काही या ठिकाणी अल्पसंख्याक भाषा ही अस्तित्वात आहे। इतर भाषा बोलणारे लोक सुद्धा या ठिकाणी ज्यांची संख्या कमी आहे। यामध्ये मग गुजराती असतील, कोकणी असतील, सिंधी असतील, पंजाबी असतील, तमिळ असतील, कन्नड असतील किंवा या ठिकाणच्या स्थानिकच्या बोलीभाषा बोलणारा लोकांचा समूह असेल। म्हणजे एक गट निर्माण होतोय बहुभाषिकांचा आणि दुसरा गट निर्माण होतोय तो अल्पसंख्याक भाषिकांचा गट या ठिकाणी निर्माण। किंवा मराठी भाषेचं जरी चित्रण आपण पाहिलं तर मराठी भाषेमध्ये सुद्धा अनेक बोलीभाषा अस्तित्वात असलेल्या दिसत आहेत आणि प्रत्येकाला आपापल्या भाषेचा अभिमान मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असलेला दिसतो। प्रत्येक जण आपापल्या भाषेचं कल्याण कसं होईल हा विचार करतो। परंतु यामधून काही ना वाटतं की आपल्या भाषेकडे दुर्लक्ष होतोय, आपल्या भाषेविषयी तिरस्कार बाळगला जातोय, द्वेष केला जातोय। अशी परिस्थिती ज्या ज्या वेळेस निर्माण होते ती देशाच्या एकतेसाठी धोक्याची या ठिकाणी असते। कारण की सध्याचं चित्रण जर आपण पाहिलं तर भाषावादानं गंभीर आणि तीव्र स्वरूपाचं रूप या ठिकाणी धारण केलेलं आपल्याला दिसतं आणि यामधून विशिष्ट प्रकारचा भाषिक राष्ट्रवाद या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो आणि यामधून फुटीरतावादाला संधी या ठिकाणी मिळत असलेली दिसते।
तर भारत आणि भारतामध्ये झालेलं राज्याचं भाषावार विभाजन जर आपण पाहिलं तर प्रत्येक राज्याला वाटतं की आपली भाषा ही इतर राज्यापेक्षा वरचढ आहे, आपलीच भाषा चांगली आहे, आणि यामधून या ठिकाणी भाषिक संघर्ष जन्माला येत आहे. आपण मागच्या पिरियडमध्येच बघितलं होतं की या ठिकाणी त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केलेला आहे. प्रादेशिक भाषा, राष्ट्रीय भाषा हिंदी आणि आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी अशा 3 भाषा आपण या ठिकाणी आत्मसात केलेल्या आहेत. परंतु जी राष्ट्रभाषा हिंदी आहे, या हिंदी राष्ट्रभाषेचं जर चित्रण आपण पाहिलं तर देशभरातून हिंदी या राष्ट्रभाषेला या ठिकाणी मान्यता मिळालेली दिसत नाही. कारण की भारतामधील दक्षिणेकडील लोक आणि भारताच्या ईशान्येकडील लोक हे हिंदी भाषा बोलत नाहीत. ते आणखीनही हिंदीला राष्ट्रभाषा म्हणण्यास या ठिकाणी तयार असलेले दिसत नाही. म्हणजे या ठिकाणच्या राष्ट्रभाषेवरून सुद्धा विरोधाची बाजू भारतामध्ये आपल्याला पाहावयास सापडते. मग प्रादेशिक भाषांची अवस्था या ठिकाणी काय असेल, त्यांचं चित्रण या ठिकाणी काय असेल. जसं की आपण महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, या ठिकाणी मराठी ही मुख्य भाषा आहे आणि इतर अल्पसंख्याक भाषा आहेत. मग प्रादेशिक भाषे व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारा जो या ठिकाणचा वर्ग आहे, तो वर्ग आपण म्हणूया किंवा त्या वर्गाला आपण म्हणूया अल्पसंख्याक भाषिक गट जो आहे त्या वर्गाला आपण म्हणूया. त्यांना घाबरवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि यामधून भाषिक संघर्ष निर्माण होत असलेला दिसतोय. अल्पसंख्याक भाषिकावर अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी होत असलेला दिसतोय. आदिवासींच्या बोलीभाषेला या ठिकाणी कमी महत्व देण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा होतोय. म्हणजे या सगळ्या बाबी आपण म्हणूया की भाषिक संघर्ष निर्माण करणाऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो आहे आर्थिक विषमता. आर्थिक विषमता तर पहा, भारतामध्ये आर्थिक स्थितीच्या बाबतीमध्ये अतिशय विदारक अवस्था आहे. या ठिकाणी श्रीमंताचा वर्गही आहे आणि गरिबाचा वर्ग आहे. आणि असं दिसतं आपल्याला की श्रीमंताची श्रीमंती ही वाढत जात आहे, तर गरिबाची गरिबी, त्याच्या गरिबीमध्ये वाढ होत आहे. तर साधारणतः व्यक्तीला प्राप्त झालेला आर्थिक दर्जा जर आपण पाहिला, कुठल्याही राज्यामधील लोकांना जो आर्थिक दर्जा या ठिकाणी प्राप्त होतो तो विविध घटकावरती अवलंबून असतो. उदाहरणामध्ये त्या राज्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता किती आहे, व्यवस्थापन आणि नियोजन त्या राज्याचं कशा पद्धतीचं आहे, जमिनीची सुपीकता राज्यामध्ये कशी आहे आणि संपत्तीचं वितरण त्या राज्यामध्ये कशा पद्धतीनं झालेलं आहे, यावरती साधारणतः त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांचा आर्थिक दर्जा हा अवलंबून असतो. आता सर्वच राज्याची आर्थिक परिस्थिती ही समान असते अशातला भाग नाही. आणि राज्याची आर्थिक परिस्थिती ही समान नसल्यामुळं आर्थिक संतुलन या ठिकाणी, आर्थिक असंतुलन या ठिकाणी निर्माण होते. राज्यातील संपत्तीचं असमान स्वरूपाचं वितरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे ताण आणि तणाव आणि संघर्ष या ठिकाणी निर्माण होतो. अनेकदा, बऱ्याचदा आपण पाहतोय किंवा समाजामध्ये असं आपल्याला पाहायला सापडतंय की संपत्ती मोजक्या लोकांच्याच हाती एकवटलेली आहे. संपत्ती, पैसा, धन हे समाजातील काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या हाती एकवटलेलं आपल्याला दिसतं. खाजगी क्षेत्रातून जो काही नफा मिळतोय, हा नफा साधारणतः सदन वर्गाच्या हाती जातोय, भांडवलदाराच्या हाती जातोय. सर्वसामान्य माणूस या नफ्यापासून, या पैशापासून वंचित राहत असलेला आपल्याला दिसतो.
आणि यामधून आर्थिक विषमता ही वर्षभर वाढत असलेली आपल्याला दिसते. त्यामुळे श्रीमंताचा वर्ग श्रीमंत होत आहे, तर गरिबी अत्यंत गरीब होत असलेली आपल्याला दिसत आहे. मग ही जी आर्थिक विषमता या ठिकाणी निर्माण होते, या आर्थिक विषमतेला अनेक घटक कारणीभूत असलेले दिसतात. मग या आर्थिक विषमतेला कुठले घटक कारणीभूत आहेत? तर पहिला घटक आहे कौटुंबिक प्रभाव. कौटुंबिक प्रभाव. तर पहा, या ठिकाणी निवड प्रक्रिया आणि संधीची उपलब्धता, निवड प्रक्रिया आणि संधीची उपलब्धता यावर आपल्या कुटुंबाचा प्रभाव असतो. निवड प्रक्रिया आणि संधीची उपलब्धता यावरती कुटुंबाचा प्रभाव असतो. उदाहरण जर आपण पाहिलं, दारिद्र्य रेषेखाली राहणारे जे कुटुंब आहेत, दारिद्र्य रेषेखाली राहणारे कुटुंब आपल्या पाल्याला पोषक आहार देणं त्यांना शक्य होईलच असं नाही, जे दारिद्र्य रेषेखाली राहत आहेत ते. आणि त्यामुळे आपण पाहतोय की दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या कुटुंबाला पोषक स्वरूपाचा आहार मिळत नाही, जीवनसत्वयुक्त आहार मिळत नाही, पौष्टिक आहार मिळत नाही, पोटभर अन्न मिळत नाही, आणि त्यामुळे त्यांचं कुपोषण होतंय. आणि त्यामुळे आपण ऐकतोय की अशा ठिकाणी बाल मृत्यूच्या घटना आपण ऐकतोय अथवा आपण पेपरमध्ये पाहतोय. म्हणजे पहिलं कारण आपल्याला सांगता येतं कौटुंबिक प्रभाव. दुसरं आहे खाजगी मालमत्ता. खाजगी मालमत्ता. आता पहा, आपल्याकडे उपलब्ध असलेली जी स्थावर स्वरूपाची मालमत्ता आहे, या स्थावर स्वरूपाच्या मालमत्तेची मालकी जर आपण पाहिली तर ती बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे आहे. अल्प असं असंख्य लोक हे साधारणतः मालकी नसलेले आहे. मालकी नसलेल्या लोकांची संख्या जास्त आहे, मालकी असलेल्या लोकांची संख्या या ठिकाणी कमी आहे. मोजक्या लोकांकडेच गडगंज स्वरूपाची संपत्ती आहे, बोटावर मोजण्या इतक्या लोकांकडे गडगंज स्वरूपाची संपत्ती आहे. त्यांच्याकडेच मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती उपलब्ध असलेली दिसते. आणि असे हे बोटावर मोजण्या इतके जे लोक आहेत तेच संपत्तीचा उपभोग या ठिकाणी घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे खाजगी मालमत्तेचा हक्क हा काही व्यक्तीकडे, गडगंज व्यक्तीकडेच असलेला दिसतो. तिसरं कारण आपल्याला सांगता येतं शैक्षणिक तफावत. शिक्षण. तर पहा, एखादी व्यक्ती कोणत्या आर्थिक स्तरामध्ये जीवन व्यतीत करते त्यावर त्याची शैक्षणिक कामगिरी अवलंबून असते. कुठल्या आर्थिक स्थितीमध्ये तो राहतोय, कुठल्या आर्थिक गटामध्ये त्याचा समावेश होतोय, यावर त्याची शैक्षणिक कामगिरी अवलंबून आहे. तुम्हाला कधी असे प्रश्न पडतायत का, व्यावसायिक आहारता कोणते लोक संपादन करू शकतायत? खाजगी शाळेमध्ये जाणं कुणाला परवडतं? परदेशामध्ये जाऊन शिक्षण कोण घेऊ शकतं? हे प्रश्न जर तुम्हाला पडत असतील तर निश्चित त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. आणि शैक्षणिक तफावत कशा पद्धतीची आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. चौथा आहे संधीची उपलब्धता व प्रवेश. संधीची उपलब्धता. तर साधारणतः व्यक्तीची किंवा गटाची जी खरेदी क्षमता असते, या खरेदी क्षमतेवर उपभोगाची प्रवृत्ती आणि स्वरूप अवलंबून असते. त्याचं उदाहरण जर आपण पाहिलं, ती अंगणवाड्या आणि खाजगी आरोग्य केंद्रांना पायाभूत सेवा आणि सुविधेसाठी अर्थसंकल्पामध्ये कितीही तरतूद या ठिकाणी केली तर ती पुरेशी असतेच अशातला भाग नाही. ती पुरेलच याची शाश्वती नसते. जे मानसिक रोगाचे बळी असलेली मुलं आहेत, असे मानसिक रोगाला बळी पडलेली किती मुलं
मानसिक आरोग्य सेवा किंवा समुपदेशनाचा लाभ या ठिकाणी घेऊ शकताय? किती मुलं मानसशास्त्रज्ञाकडे या ठिकाणी जाऊ शकतात? हे सगळे यक्ष प्रश्न आहे. म्हणजे संधीची उपलब्धता आणि प्रवेश या ठिकाणी आपल्याला पाहावयास सापडतो. 5वा आहे व्यक्तिगत भेद. आता पहा, सर्वांचीच क्षमता, कार्यक्षमता ही सारखीच असते अशातला भाग नाही, तर त्यामध्ये आपल्याला भिन्नता दिसते. व्यक्तिगत क्षमता आणि सामाजिक अनुभवावर अवलंबून असतो. उदाहरण आपल्याला सांगता येतं. तर संगीत आणि अभिनयाचा गुण एखाद्या व्यक्तीच्या अंगी आहे. संगीत आणि अभिनयाचा गुण एखाद्या व्यक्तीच्या अंगी आहे, परंतु त्याला जर विकासाची संधी मिळाली नाही, त्याच्या अंगी असलेले गुण, त्याचा विकास करण्याची संधी जर त्याला मिळाली नाही, तर त्या गुणाचा समाज हितासाठी वापर करता येत नाही. म्हणजे साधारणतः या ठिकाणी संधी महत्वाची आहे. तुमच्यामध्ये आहे, परंतु ते व्यक्त करण्याची तुम्हाला संधी मिळाली पाहिजे. आणि प्रत्येकामध्ये वेगळा, सगळ्याची कार्यक्षमता, सगळ्याची गुणवैशिष्ट्ये ही सारखीच आहेत अशातला भाग नाही. आणि असतील तर त्याला या ठिकाणी संधी मिळणं गरजेचं आहे. 6वा आणि शेवटचा आहे सामाजिक पर्यावरण. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतोय, आपल्या राहण्याच्या ठिकाणाच्या अवतीभोवतीचं जे पर्यावरण आहे त्याला साधारणतः आपण सामाजिक पर्यावरण म्हणतोय. आपण कुठल्या सामाजिक पर्यावरणामध्ये या ठिकाणी वाढतो, कुठल्या सामाजिक पर्यावरणामध्ये आपण वाढतोय त्यावरती व्यक्ती आणि समाजाचा विकास या ठिकाणी अवलंबून असतो. उदाहरणामध्ये कुटुंब आहे, शेजारी आहे, मित्रपरिवार आहे, कामाच्या जागा आहे. म्हणजे आपल्या अवतीभोवतीचं वातावरण काय असतं त्यावरती साधारणतः व्यक्ती घडत असतो असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे सामाजिक पर्यावरण हाही भाग महत्वाचा असलेला आपल्याला दिसून येतो. मग साधारणतः आर्थिक विषमतेला हे सर्व घटक या ठिकाणी जरी कारणीभूत असले तरी सध्या जी आर्थिक विषमता या ठिकाणी निर्माण होत आहे, जी जागतिकीकरणाची प्रक्रिया, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमधून सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाचे परिणाम या ठिकाणी घडत आहे. या जागतिकीकरणामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामधून नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. यामधून मोठ्या शहरामध्ये आपण म्हणूया आहे रे वर्गाची संस्कृती निर्माण होत आहे. त्याला अनुकूल स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत आहे. आहेरेला अनुकूल तर नाहीरेला प्रतिकूल स्वरूपाचं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असलेलं दिसतं. अशी ही आर्थिक विषमता सर्वच सामाजिक व्यवस्थामध्ये आपल्याला पाहावयास सापडते. आणि आपण आता मुक्त बाजारपेठेची व्यवस्था या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि अशा या मुक्त बाजारपेठ व्यवस्थेमुळं किंवा या व्यवस्थेमध्ये आर्थिक विषमता अपरिहार्य असलेली आपल्याला दिसून येते. तरी सुद्धा आपण अलीकडील कालावधीमध्ये आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न करतोय. कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण या ठिकाणी स्वीकारलेली आहे. यामधून कर रचनेमध्ये आपण टप्प्याटप्प्याने त्याची पुनर्रचना या ठिकाणी करतोय. दारिद्र्य निर्मूलनाचा प्रयत्न आपण करतोय. समाजातील प्रतिष्ठित लोकांकडून गरजूकडे संपत्ती वळवणं या ठिकाणी महत्वाचं आहे. मात्र हा उपाय कायमचा लागू पडेल असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येत नाही. अशा प्रकारे समानता हे कायमच एक मृग जळ राहणार आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे समानता आणि असमानता या संकल्पना जर आपण पाहिल्या तर त्या समाजामध्ये अस्तित्वात असलेले आपल्याला दिसून येत आहेत. या पद्धतीनं राष्ट्रीय एकतेपुढील आव्हानं आपल्याला स्पष्ट करता येतील. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो,
हा भाग या ठिकाणी संपतो आणि जवळपास हे प्रकरण सुद्धा या ठिकाणी संपतं. पुढच्या भागाला आपण नवीन प्रकरण हाती घेऊया. नमस्कार.